नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन। अखेर शिंदेशाहीच बहुमत चाचणीही दणक्यात जिंकली। रोखठोक अजित पवार विरोधी पक्षनेते आणि जोरदार पावसानं कोकणला झोडपलं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन। आता पाहूया सविस्तर बातम्या। अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा। वेंगुर्ला तालुक्यात सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली। यामुळे ठिकठिकाणी नदी ओहोळांच्या पाणी रस्त्यांवर येऊन काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं। वेंगुर्ला तालुक्यात सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। यामुळे ग्रामीण भागासहित शहरात ठिकठिकाणी खाडी, नदी ओहोळांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, तर शेतमळ्यात पाणी साचून राहिल्यानं शेतीची कामही ठप्प झाली होती। दरम्यान तालुक्यात होडावडा तळवडे नदीवर पाणी आल्यानं या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती, तर सायंकाळपर्यंत वेंगुर्ला डेपोतून एसटी सेवा होडावडापर्यंत सुरू करण्यात आली होती। तर या मुसळधार पावसामुळे शहरातील कॅम्प परिसरात गटारांचं पाणी रस्त्यावर आलं होतं। पॉवर हाऊस येथील चौकात चारही बाजूंनी गटाराचं पाणी रस्त्यावर आल्यानं येथील शिरोडकर यांच्या दुकानात पाणी शिरलं होतं। तर कॅम्प परिसरात पॉवर हाऊस नजीक तांडेल यांचं आंब्याचं झाड रस्त्यावर पडून वाहतूक ठप्प झाली होती। वेंगुर्ले नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी हे झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। शहरातील पाटीलवाडा येथील भिवाजी सुतार मेस्त्री यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झालं, तर सातेरी मंदिर परिसर कॅम्प भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिलं होतं। या पावसामुळे अरबी समुद्रालाही उधाण आल्याचं पाहायला मिळालं। वेंगुर्ले सागरेश्वर बंदर परिसरात मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर धडकत होत्या। तालुक्यात सायंकाळपर्यंत पाऊस सुरूच होता। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले। यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत। शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे। शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते। शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत। काजवास शेतकरी सेवा केंद्र पंडूर। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात थंड हवेचं ठिकाण म्हणून आंबोली प्रसिद्ध आहे। पावसाळ्यात वर्षा पर्यटनासाठी पहिली पसंती असते ती आंबोलीला। हिरवीगार वनराई आणि दाट धुकं यामुळे आंबोलीचं चित्र अजूनच खुलून दिसतं। त्यात पावसाळ्यात प्रवाहित होणारे धबधबे म्हणजे पर्यटकांचं आकर्षणच। सध्या आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित झालाय, त्यामुळे पर्यटकांनी
आंबोली हाऊसफुल झालेली पाहायला मिळते. कोरोनाच्या तब्बल 2 वर्षानंतर आंबोलीतील वर्षा पर्यटन सुरू होत आहे. या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे सिनियर करस्पॉन्डंट भरत केसरकर यांनी. एकदम छान चाललं आहे. एकदम धुकं आणि मस्त असं फॉग इथे आलेला आहे आणि पाऊस पण चांगला पडतो आहे. असा उत्तम जो कोकणाचा आणि आंबोलीचा फील इथे येतो आहे छान छान असं. खूप छान आहे निसर्ग एकदम. आत्ता जर तुम्ही इथे येत असाल मुंबईत पावसाळ्यात तर खूप छान, खूप बेस्ट आहे आणि मस्ट विजिट. इथे नक्की या, एन्जॉय करा. धुकं वगैरे खूप छान आहे, पाऊस मस्त आहे, पावसात म्हणजे पण करता खूप छान वाटतं. आम्ही दरवर्षी येतो. फर्स्ट टाइम इथे आलो. काही मुंबईकर आहे ज्यांना मी माझ्यासोबत घेऊन आली आहे दाखवायला. सो हे फर्स्ट टाइम आलेले आहेत काही लोक. खूप छान वाटतं. मी बघितलं या आधी आंबोली, पण या भागात मी फर्स्ट टाइम आली आहे. तो खूप छान वाटतं आणि आता पाऊस आलाय. खरं तर 2 वर्ष कोरोनामध्ये गेल्यानंतर यावर्षी बरेच पर्यटक अगदी उत्साही आहेत आणि आत्ता वर्षा पर्यटन सुरू होत आहे. या ठिकाणी आमच्या हॉटेल ग्रीन व्हॅलीमध्ये MTDCचं आहे. या ठिकाणी बरीच गर्दी शनिवार रविवार. आता ह्या जुलै महिन्यात बराच पाऊस होतो या ठिकाणी, त्यामुळे शनिवार रविवार हे तिन्ही दिवस गर्दीचे होतात. या ठिकाणी हाऊसफुल आहेत. बरेच पर्यटक या ठिकाणी येत आहेत. पुढे या ठिकाणी आंबोलीमध्ये असे आणखी पर्यटन स्थळं जी आहेत सगळी फुलून जात आहेत. अजून या ठिकाणी आत्ताच आपलं मंत्रिमंडळाचा विस्तार होतो आहे. या ठिकाणी आपले दीपकभाई आत्ताच मंत्रिमंडळात जात आहेत. त्यांना पर्यटन मंत्रीपद मिळेल अशी आशा करतो. या ठिकाणी जे पर्यटन स्थळं आहेत त्यांचा आणखीन विकास होईल अशी अपेक्षा आहे. या ठिकाणी सगळं व्यावसायिक आणि त्या दृष्टीने पाहत आहेत. पुढचे जे काळ येईल 2 वर्षाचा, यामध्ये पर्यटन आणखी वाढेल अशी आशा आहे सगळ्यांना आणि पर्यटन जास्त वाढावं अशी इच्छा आहे. गेल्या 2 वर्षात संपूर्ण कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे संपूर्ण हॉटेल सगळी बंद होती. त्यामुळे व्यावसायिकांना बराचसा फटका बसला होता. जे भाडेतत्वावर होती ती बरीचशी बंदच होती आणि आता सगळी चालू झालेली आहेत. सगळे धंदे व्यवस्थित चालू होतील अशी अपेक्षा आहे. बेंगलोर से आए हैं आंबोली, आज सुबह आए थे. तो यहाँ का मौसम काफ़ी अच्छा लगा, बहुत डिफरेंट है. बारिश शुरू होता है फिर रुक जाता है, फिर शुरू होता है फिर रुक जाता है. तो ऐसी पहली बार देख रहा हूँ मैं. आंबोली हम यहाँ पे बेसिकली वाइल्ड लाइफ देखने के लिए आए हैं. थोड़ा स्नेक्स या फ्रॉग्स, एम्फीबियंस, इंसेक्ट्स वगैरह. यहाँ का डाइवर्सिटी काफ़ी अच्छा है. बहुत सारे एंडेमिक स्पीशीज़ है, मतलब जो कहीं और दिखते नहीं है, सिर्फ आंबोली में दिखते हैं. वो देखने के लिए आए हैं पर्टिकुलरली. देर आर 2 फ्रॉग के स्पीशीज़ हैं और एक स्नेक दिखा हमने. तो अभी तक काफ़ी अच्छा लगा. थोड़े फोटोज़ खींचे हैं और बहुत अच्छा एक्सपिरियन्स था अब तक. त्या 2 वर्षानंतर आंबोली खुलल्यापासून म्हणजे एकदम हेच झालं आहे लोकांचं. म्हणजे जास्तीत जास्त लोक खूप आवडीने येत आहेत 2 वर्षानंतर आल्यापासून. म्हणजे खूप त्यांना ते उत्साह त्यांचा हे आहे. परत आंबोलीमधलं एक बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे, त्यामुळे आंबोलीचा वाईल्ड लाईफ खूप अपरंपार आहे. त्यामुळे काही विशेष नाही. खूप असे फोटोग्राफर्स आहेत, स्टुडंट्स आहेत किंवा अजून काही नेचर लवर्स आहेत, ते पण येतात याच्यासाठी फिरण्या वगैरे. वेगवेगळ्या प्रकारचे साप्स आहेत, बेडूक्स आहेत, फुलपाखरं आहेत, पक्षी दिसतात, इन्सेक्ट्स वगैरे आहेत अजून आणि बरंच काही आहे. तसं बघायला गेलं आंबोली एक
you can say it is a heaven. So I'm coming from Tamil Nadu, and I've come to Amboli mainly to look at frogs and other amphibians. And the weather's been really great, and it's supported our herping needs. And it's been quite surprising actually. We got to see a Malabar pit viper, we got to see some beautiful things, and we even got to catch some really interesting fish. And yeah, the biodiversity is just crazy. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक होत रस्त्यावर उतरले होते. संतापलेल्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक केली होती. यावर एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दात त्या कार्यकर्त्यांना सुनावलं. यावेळी आनंद दिघे स्टाईल त्यांची दिसून आली. पाहुयात काय म्हणालेत मुख्यमंत्री शिंदे. एक ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक पण इकडचं तिकडचं जायला हिम्मत करत नाही. हे का झालं, हे कशासाठी झालं, का केलं, याचं मुळाशी आपण गेलं पाहिजे होतं. याचं कारण शोधायला पाहिजे होतं. नक्की आपल्याला एवढी दूषणं दिली, एवढी बदनामी केली, माझ्याकडे माणसं पाठवली चर्चेला, आणि इकडे मला पदावरून काढून टाकलं, गटनेता पदावरून. किती लोक? 10-15. तिकडे दुप्पट होते. बेकायदेशीरपणे सगळं केलं. एकीकडे चर्चा करायची, दुसरीकडे काढून टाकायचं, पुतळे जाळायला लावायचे, घरावर दगडफेक करायचे, आदेश द्यायचे. अरे एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिंमत अजून कोरणारा पैदा झालेला नाही. जितेंद्र आव्हाड यांना माहित आहे माझ्यावर प्रेम करणारी माणसं किती आहेत. असे जसे मधमाशाचं मोळ उठतं तसे मधमाशाचा मोळ उठून जे माझ्यावर हात चालवेल त्याला डसून संपून टाकणारे लोक. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहुमत चाचणी जिंकल्यानंतर बोलत होते. यावेळी बोलताना मुलांच्या आठवणीनं मुख्यमंत्र्यांना रडू कोसळलं. कंठ दाटून आल्यानं शब्दही बाहेर पडत नव्हते. यावेळी संपूर्ण सभागृह देखील स्तब्ध झाला होता. पाहुयात भावनांनी भरलेला अधिवेशनातला हा प्रसंग. जेव्हा आयुष्यामध्ये जो दुःखद प्रसंग आला, माझी 2 मुलं माझ्या डोळ्यासमोरून गेली. त्यावेळेस मला आधार दिला आनंद दिघे साहेबांनी. मला आधार दिला. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. कशासाठी जगायचं, कोणासाठी जगायचं. मी ठरवलं आता फक्त माझा श्रीकांत आणि माझी पत्नी आणि आई वडील यांच्यासाठीच मी जगतो आता. बस, माझं आता काही राहिलं नाही.
मी तिथून बाहेर त्या ह्याच्यामधून कोलमडून पडलो, कारण मला माहित होतं की आता माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता आहे. मी साहेब माझ्याकडे एकदा, दोनदा, तीनदा, 5 वेळा आले दिघे साहेब घरी. साहेबांना मी सांगितलं आता मला शक्य नाही, मी नाही उभा राहू शकत, मी तुम्हाला तुमच्या संघटनेला न्याय देऊ शकत नाही. मला त्यांनी एक दिवस रात्री टेंबी नाक्यावर बोलवलं, माझ्या खांद्यावर हात टाकला, एकनाथ तू नाही म्हणू नकोस, तुला आता हे दुःख पचवावंच लागेल, तुझ्या डोळ्यातले अश्रू तुला पुसावे लागतील आणि दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू तुला पुसावे लागतील. दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू येऊ नयेत याचा प्रयत्न तुला करावा लागेल. तू आता स्वतःसाठी नाही तर समाजासाठी तुला जगायचं. मी साहेबांना म्हणलो मी आता परिस्थितीत नाही आहे, पण त्यांनी मला जो काय आग्रह होता तो मी त्यांना देव मानत होतो. बाळासाहेब आणि दिघे साहेब हे माझं दैवत होतं आणि मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही. आणि मला त्यांनी सभागृह नेता बनवलं. राजन विचारे सभागृह नेता होता, त्याला सांगितलं एकनाथ शिंदेला सभागृह नेता बनवतोय आणि त्यांनी सभागृह नेता केल्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. शिंदे गटानं बंडखोरी केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी कामाख्या देवीला त्या बंडखोरांचा बळी देणार आहोत असं भाष्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार उत्तर दिलंय. पाहूया. काही लोक आता सांगत होते की याच्यामध्ये आमच्यावर निशाणा सोडून कोणी काय गटार, कोणी नाल्याची घाण, कोणी आणखी काही, कोणी तिकडे देवी मा कामाख्या देवीला बळी देणार. आता मा कामाख्या देवीने कोणाचा बळी घेतला? आम्ही 40 रेडे पाठवले, पण मा कामाख्या बोलली जो बोललाय तो रेडा आम्हाला नको. दादा सहन करायची पण एक परिसीमा असते, पण काही तोंडातून काढलं नाही. आम्ही बुक्क्याचा मार खाऊन गप बसत होतो, रडत होतो आम्ही. हे काय केवढं बदनाम आम्हाला करताय. आम्ही बंडखोर, आम्ही गद्दार नाही, आमच्या रक्तात गद्दारी नाही. आम्ही उठाव केला, जसं गुलाबराव म्हणाले तसा उठाव आम्ही केला होता. तर त्या नेत्यांचं म्हणणं होतं, जे जळगाव इथं भाषण केलं होतं त्यांनी दोन्ही काँग्रेसवर जहरी टीका केली होती. 15 वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र सडवल्याची घणाघाती टीका केली होती. 15 वर्ष सडवली तुम्ही लोकांनी, मी नाही म्हणत आहे. आणि यापुढे जर त्यांच्या हातात सत्ता दिली तर काय होईल? महाराष्ट्राचं राहिलं सुहिलं वाटोळ होऊन जाईल. आता सांगा तुम्ही, आम्ही मग कसं बसणार तुमच्याबरोबर? संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहुमत चाचणी जिंकल्यानंतर बोलत होते। यावेळी त्यांनी फडणवीसांसोबत कशी युती केली, विधान परिषद राज्यसभेतील मतांची गणितं याविषयी ते बोलत होते। मात्र ते बोलत असताना देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंसमोर हात जोडले आणि सगळं उघड करू नका अशी विनंती केली। त्यावेळी सभागृहात एकच हशा पिकला। पाहुयात अधिवेशनातील गंभीर वातावरणात हास्य पिकवणारा हा प्रसंग। राज्यसभेच्या 2 उमेदवार होते, आमचे दोन्ही निवडून येणार होते, फुल फिल्डिंग लावली होती, आमची मतं सगळी बरोबर इंटॅक्ट राहिली। थोरात साहेब म्हणाले आम्ही 42च घेतो, त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही 42च घ्या, 44 घेऊ नका, नंतर प्रॉब्लेम होईल पुढे, विधान परिषद पण निवडणूक आहे। ते बोले नाही 42च घेतो, पण त्यांनी घेतली 44 घेतली आणि दादानी घेतली 43, एकच जास्ती घेतलं। बोला आता एवढं झालं तरी आपली सीट येऊ शकते। बघितलं साला आमचा दुसरा माणूस पडला, तर पडला कसा बघितलं तर आम्ही कॅल्क्युलेशन केलं, आमचे सगळे मतं इंटॅक्ट, सुनील प्रभू आणि बाकी सगळे आमचे हुशार माणसं होते, त्यांनी बोले आपले बरोबर आहेत। अरे कुठले कोणाचे, आता इकडे कलाकार बसले, त्यांनी कोणाचे फोडले का माहीतच नाही। बाकी लोक बोलत होते की अरे पडला तो वेगळा पडला, दुसरा पडला पाहिजे होता। बोला असं नाही, पण मी म्हणालो दोन्ही खासदार आपले निवडून येण्याचं गणित आपल्याकडे होतं आणि ते सगळी फिल्डिंग लावली। सगळं उघड करू नका नाही, आज आमचे दोन्ही निवडून आले पाहिजे होते, राऊत साहेब पण आणि तो आपला बिचारा संजय पवार, पण दुर्दैवाने ते गडबड झाली। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा। डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस। मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अधिवेशनातील भाषणात जोरदार टोलेबाजी केली होती। यावर शिवसैनिक आहोत, लात मारू तिथून पाणी काढू अशा शब्दात उत्तर दिलंय। दादा तुम्ही मगाशी म्हणाले की तुम्ही गेले ते निवडून येणार नाहीत, पण आम्ही कुठे गेलोय? जे पूर्वी गेले ते विरुद्ध पक्षात गेले, जे हिंदुत्वाचा ज्यांनी विरोध केला त्या पक्षाकडे गेले, आम्ही ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केलाय तिकडे आम्ही गेलोय। त्यामुळे तुम्हाला मी सांगतो दादा, 165 नाही, आम्ही दोघं मिळून 200 लोक निवडून आणणार। आमच्या लोकांना मी सांगितलं, त्यांना सांगितलं अरे काय होईल उद्या, चिन्ह काय भेटणार? अरे बोल सोडा सगळं, आपण शिवसेना आहे, शिवसैनिक आहोत, जिथे लात मारू तिथून पाणी काढू, तुम्ही काळजी करू नका। 50 मधला एकही माणूस मी पडू देणार नाही। आणि भाजपचे जे लोक आहेत जे 115, आम्ही दोघं मिळून 200 करणार। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा। शिंदे गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादी अजित पवारांवर आरोप करत बंड केलं। या आरोपांना अजित पवारांनी अधिवेशनात उत्तर दिलंय। यावेळी कुठल्या आमदाराला किती निधी दिला याचे आकडेच त्यांनी वाचून दाखवले। त्या आमदारांचे आरोप फेटाळून लावले। पाहूया। शिंदे साहेब, मी आजपर्यंत महाराष्ट्रातल्या लोकांना कोणाला बोललो नव्हतो, परंतु आज मला सांगायचंय, तिकडे गेल्यानंतर ही अनैसर्गिक युती
आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं, विशेषतः राष्ट्रवादीनं आमच्यावर अन्याय केला, आमच्यावर अन्याय केला, आमच्यावर अन्याय केला, अशा पद्धतीचा पाढा वाचण्याचं काम अनेकांनी केलं. वास्तविक देवेंद्रजी, चंद्रकांत दादा, सुधीरजी, बबनराव, हरिभाऊ, नाईक साहेब, तुम्ही सगळ्यांनी, तुम्हाला माहिती आहे गिरीशजी, अशोक शेलार साहेब, मी काम करत असताना असा भेदभाव सहसा कधीच करत नाही. मी काम करत असताना ह्या सभागृहाला माहिती आहे 2 कोटी रुपये आमदार, 1 कोटी रुपये आमदार निधी होता. तो 2 कोटी रुपये मीच अर्थमंत्री असताना मागच्या काळात केला. यावेळेस आम्ही आलो तेव्हा शिंदे साहेब आपण 3 कोटी केला आल्या, दुसऱ्या वर्षी 4 कोटी केला, आता 5 कोटी केला, 5 कोटी केला. अजिबात भेदभाव केला नाही. 288 आमदारांना सगळे पैसे मिळाले पाहिजे, ती भावना देखील आमच्या मनामध्ये नव्हती. डोंगरी विकास निधी वाढवला, त्याच्यामध्ये कुठं भेदभाव केला नाही. आणि शेवटी आपल्या सगळ्यांच्यामुळे हे आघाडीचं सरकार होतं का? त्याच्यामध्ये भेदभाव करण्याचं काय कारण आहे? आणि तुम्ही सातत्याने सांगतात की ह्यांनी आमच्यावर अन्याय केला, ह्याच्यावर आमच्यावर अन्याय केला. मला सभागृहाला या निमित्तानं सांगायचंय की खरं तर नगर विकास खात्याला शिंदे साहेब पहिल्या वर्षी 19-20ला 6 महिने आपलं सरकार होतं, 3061 कोटी रुपये आपण दिले. 20-21ला 2177 कोटी दिले. 21-22ला 4052 कोटी दिले. आणि आता 2645 कोटी आजचे आपण सत्तेवर आल्यापासून 12000 कोटी दिले. शिंदे साहेब, त्या दिवशी तुमचं माझं बोलणं झालं होतं, आपण खासगीत ते बोलत होतो की बाबा अजून मला निधी पाहिजे. मी म्हणालो होतो की 18 तारखेच्या पुरवणी मागण्यामध्ये निश्चितपणे शिंदे साहेब अजून नगर विकासला 1000 कोटी रुपये निधी देण्याच्या बद्दलचं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आपल्या दोघांचीच अँटी चेंबरमध्ये चर्चा झाली. मी सभागृहाला आणि महाराष्ट्राला सांगायचं, मी अजिबात भेदभाव करणारा माणूस नाही. कारण शेवटी राज्य चालवायचं असताना सगळ्यांनाच आपापल्या परीनं निधी लागत असतो. आणि त्या पद्धतीनं नगर विकास खात्याला पण निधी दिला, पर्यटन खात्याला पण निधी दिला, कुठल्याच खात्याला. आणि देवेंद्रजी, तुम्ही मुख्यमंत्री होता, शेवटी मुख्यमंत्री असतात तेच फायनल शेवटी हात फिरवतात ना बजेटवर किंवा कुठल्याही विभागावर. ही तर वस्तुस्थिती आहे. आणि याच्यातून असं काही सांगण्यात आलं की आम्ही राष्ट्रवादीमुळं आम्हाला अशा पद्धतीचा निर्णय. आता शिवभोजन केंद्राचं वाटप, ह्याच्यात पण संजय राठोड ह्या सगळ्यांनी मिळून जी काही शिफारस केली त्याच्यामध्ये 1200 शिवभोजन केंद्र मंजूर केली. त्याच्यातली 401 केंद्र शिवसेना पक्षाच्या आमदार खासदारांच्या शिफारसीवरून मंजूर झालेली. कुठं भेदभाव केला? संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून आमदार दीपक केसरकर यांनी काम केलं. संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर दिली. मीडियासमोर आपल्या भाषा शैलीनं शिंदे गटाची बाजू योग्यरित्या मांडली. केसरकरांच्या कामाचं एकनाथ शिंदेंनी अगोदरच सत्कार करत कौतुक केलं होतं. यानंतर भर अधिवेशनात देखील एकनाथ शिंदेंनी केसरकरांचं कौतुक केलंय. एक ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक पण इकडचं तिकडचं जायला हिंमत करत नाही. हे का झालं? हे कशासाठी झालं? का केलं? याचं मुळाशी आपण गेलं पाहिजे होतं. याचं कारण शोधायला पाहिजे होतं. नक्की आपल्याला एवढी दूषणं दिली, एवढी बदनामी केली, माझ्याकडे माणसं पाठवली चर्चेला, आणि इकडे मला पदावरून काढून टाकलं, गटनेता पदावरून. किती लोक? 10-15. तिकडे दुप्पट होते. बेकायदेशीरपणे सगळं केलं. एकीकडे चर्चा करायची, दुसरीकडे काढून टाकायचं, पुतळे जाळायला लावायचे, घरावर दगडफेक करायचे, आदेश द्यायचे. अरे, एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिंमत अजून कोरणारा पैदा झालेला नाही. जितेंद्र आव्हाड यांना माहित आहे माझ्यावर प्रेम करणारी माणसं किती आहेत. असे जसे मधमाशाचं मोळ उठतं तसे मधमाशाचं मोळ उठून जे माझ्यावर हात चालवेल त्याला डसून संपून टाकणारे लोक. एवढा मी दादा 30 वर्ष 35 वर्ष या एकनाथ शिंदेने जीवाचं रान केलंय, रक्ताचं पाणी केलंय. मी 17 वर्षाचा होतो. बाळासाहेबांच्या विचाराने मला वेडं केलं.
आणि त्या विचारांनी मी प्रभावित झालो आणि शिवसैनिक झालो. आणि एका प्रकरणामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांची माझी भेट झाली आणि त्यानंतर मी शिवसेनेची शाखा, मी वयाच्या मला वाटतं 18 वर्षाचा असताना मी शाखा प्रमुख झालो. माझ्यापेक्षा खूप मोठे सिनियर लोक होते. मी दिघे साहेबांना सांगितलं, त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला. उद्घाटन होतं शाखेचं दुसऱ्या दिवशी. मी त्यावेळची अजून मला घटना आठवते. मी साहेबांना सांगितलं की साहेब हे सिनियर लोक आहेत, त्यांना तुम्ही पद द्या, मी काय मला शिवसैनिक असलो तरी चालेल. त्यांची एक भाषा होती, याला माहित आहे जितेंद्रला, मला शिवी घातली आणि मला शिकवतो का, मला शाखा प्रमुख बनवलं. आपल्याला मी सांगतो, मी 97ला नगरसेवक झालो, परंतु त्याच्या पूर्वी 5 वर्ष आधी मी होऊ शकलो असतो. परंतु दिघे केळकर, संजय केळकर इकडे आहेत. दिगंबर धोत्रे नावाचा भाजपचा इथला कार्यकर्ता होता. युतीमध्ये त्याला तिकीट देण्याचा निर्णय झाला. दिघे साहेब बोलले, जाऊ दे आपण बघू युतीचं काय करायचं ते, पण तुला तिकीट देतो. मी बोलो, मला असं साहेब युती तोडू नका, मी 5 वर्षानंतर नगरसेवक होईन. ही वस्तुस्थिती आहे. मी कधी पदाचा लालसा केली नाही. मला पद पाहिजे, मला लवकर पुढे जायचंय, असं कधीच मी विचारही केला नाही. तिथून माझी सुरुवात झाली. तिथून मी शाखा प्रमुखापासून 97ला नगरसेवक झालो. त्यानंतर मी काम केलं. मी कधी मागे वळून पाहिलं नाही. मी कधी कुटुंबाचा विचार केला नाही. मी कधी घरच्यांचा विचार केला नाही. मी रात्री घरी जायचो. त्यावेळेस आमचे बाप काढले, बापाचं नाव घेतलं. कोणी रेडा म्हणाला, कोणी प्रेत म्हणाले, कोणी पोस्टमार्टम म्हणालं, कोणी काय म्हणालं, काय म्हणाले. बळी द्यायचे 40 लोक. आमच्यावर महिला आमदार होत्या, वेश्या म्हणायचं. कुठल्या थराला चाललोय आपण? आम्ही एकही शब्द काढला नाही. मी तर असा, माझं थंड रक्त तुम्हाला माहित आहे, मी शांत आहे, एकदम मी शांत असतो. पण जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस मात्र मला शांत राहता येत नाही. माझं काम केसरकरांनी हलकं केलं. केसरकरांना सांगितलं, बाबा ते मीडियाला तुम्ही बोला, जे काय बोलायचं ते, माझ्याकडे काय ते काम होणार नाही. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. सगळ्या एकाच व्यक्तीबद्दल तक्रार करत असेल तर तीच व्यक्ती बरोबर कशी काय असू शकते, असा सवाल आमदार नितेश राणेंनी एकनाथ शिंदेंच्या बंडावर भाष्य करताना केला. ठाकरेंच्या आजूबाजूला अजूनही घाणच असल्याचं म्हणत त्यांनी संजय राऊत, अनिल परब यांच्यावरही निशाणा साधलाय. पाहूया. आणि शिवसैनिक आज मुख्यमंत्री झालाय, त्याच्यामुळे त्यांनी जे काय आपले विचार व्यक्त केले ते अतिशय हृदयापासून होते. त्याच्यामध्ये कुठेही राजकारणाचा वास नव्हता. आणि खऱ्या अर्थाने तळागाळातल्या शिवसैनिकाला एक चांगला संदेश होता की बाळासाहेबांच्या शिवसैनिक जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा तळागाळातल्या शिवसैनिकाला ताकद भेटते. हा एक चांगला संदेश त्यांनी ह्या निमित्ताने दिला आहे. त्यांनी हेही सांगितलं की जी अपेक्षा ह्याच्या अगोदरच्या मुख्यमंत्र्यांकडून सामान्य शिवसैनिकांची होती, ती सगळे अपेक्षा ते आपल्या खुर्चीवर बसून पूर्ण करतील. ह्या सगळ्या गोष्टी ऐकून निश्चित पद्धतीने समाधान होतो की ह्या पुढे राज्य सरकारच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या विचाराच्या जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचं काम ह्या निमित्ताने होईल. एक लक्षात घ्या, माणसाचं खच्चीकरण आणि अपमान कसं होतं ह्याचा अनुभव आम्हाला आहे. सन्मान्य राणे साहेबांना पण अशाच पद्धतीचा अनुभव आला आणि म्हणूनच 39 वर्ष ज्या बाळासाहेबांच्या बरोबर लहानपणापासून ते 39 वर्ष राणेसाहेब राहिले, तोच अनुभव आज एकनाथ शिंदे साहेबांना आलेला आहे. मग एकनाथ शिंदे साहेब असो, राणेसाहेब असो, राजसाहेब असो, हे सगळेजण एकाच व्यक्तीबद्दल तक्रार करतात. आणि मग तो एकच व्यक्ती कसा नेहमी योग्य होऊ शकतो? म्हणजे हे दोघं तिघं जेव्हा एकत्र येऊन एका व्यक्तीबद्दल तक्रार करतात, म्हणून कुठे ना कुठेतरी पण उद्धवजींनी विचार करावा की बाबा आम्ही कुठे चुकतोय आणि ह्यात ते विचार केल्यानंतरच भविष्याची वाटचाल करावी. दगा देण्याची भाषा उद्धवजी आता हल्ली नेहमी म्हणतात की मला दगा दिला.
आदित्य ठाकरे म्हणतात की घाण साफ केली, खरी घाण आजही त्यांच्या अवतीभोवती आहे, जे त्यांनी अजूनपर्यंत साफ केलेली नाही. त्यांना खऱ्या अर्थाने दगा देणारी माणसं आज पण उद्धवजींच्या खांद्याला खांदे लावून बसलेले आहेत. जे ज्या दिवशी ते ती माणसं ओळखतील, आदित्य ठाकरे ती जेव्हा घाण साफ करतील, तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना म्हणजे काय हे त्यांना निश्चित पद्धतीने कळेल. आता नावं हे तुम्ही त्यांच्याकडूनच घ्या, पण साधारण जी काय त्यांच्या अवतीभोवती जी काय कधी निवडून न आलेले, मागच्या दाराने जाणारे आणि उगाच उद्धवजी आणि आदित्य ठाकरेचे कान भरणारे जे लोक आहेत, जे आज कुठेच दिसत नाहीत. आज ना तुम्हाला वरून आलेले ते सरदेसाई दिसतात, ना ते कोण तुम्हाला परब दिसतात, ना कोण तुम्हाला तो अनिल देसाई दिसतात. कोणच दिसत नाही. जे खऱ्या अर्थाने आज शिवसेना संपवली कोणी, तर ह्या तिघ चौघांनी शिवसेना, जी बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना, याच खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेब सांभाळत आहेत. पण उद्धवजींना जे आज दिवस दाखवले ते या तिघ चौघांनी दाखवले, एवढे मीही स्पष्ट पद्धतीने सांगितले. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. आता बातमी आहे आंबोलीतून. वर्षा पर्यटनाला जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर अगोदर ही बातमी बघा. सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. वर्षा पर्यटनाला सुरुवातही झाली आहे. पर्यटकांचा ओढाही प्रसिद्ध आंबोलीकडे वाढलाय. मात्र कधी कधी पर्यटकांचा अतिउत्साहीपणा अंगाशी येतो. असाच प्रकार घडलाय आंबोलीत. वर्षा पर्यटनासाठी कणकवलीतून आंबोलीत आलेल्या विवाहितेच्या सेल्फी घेण्याचा नाद अंगाशी आलाय. ही महिला तोल जाऊन थेट पडली नदीपात्रात. मात्र एका जाबाज पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी थेट नदीच्या प्रवाहात उडी टाकली आणि त्या महिलेचा जीव वाचवलाय. नेमका हा काय घडलाय प्रसंग आणि कोण आहेत हे जाबाज अधिकारी पाहूया. आंबोली इथं वर्षा पर्यटनासाठी कणकवली इथून कुटुंबासह गेळे येथील पुलावर हिरण्यकेशी नदीच्या काठाजवळ उभे राहून सेल्फी काढत असताना तन्वी दीपक शिंदे ही कणकवलीतील महिला तोल जाऊन नदीपात्रात पडल्यानं जवळपास 500 मीटर झाडेझुडपातून वाहत गेली. यावेळी तिच्यासोबत तिचा पती आणि मुलगा होता. त्यांनी लगेच आरडाओरड करत स्थानिकांना बोलावलं. याबाबतची खबर स्थानिकांना आणि पोलिसांना मिळताच आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई, अभिजित कांबळे यांनी तात्काळ आंबोली आपत्कालीन रेस्क्यू टीमला कल्पना देत दोरीसह घटनास्थळी काही मिनिटातच पोहोचले. त्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. महिला ज्या ठिकाणी पडली होती त्या ठिकाणाहून जवळपास 500 मीटर इतकं अंतर ती महिला वाहून गेली होती. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी होती, परंतु कोणीही त्या महिलेला वाचवण्यासाठी पुढे जात नसल्याचं पोलिसांना दिसून आलं. तात्काळ पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांनी कोणताही विचार न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून कमरेला दोरी बांधली आणि दोरी स्थानिकांच्या हातात देऊन नदीपात्रात उडी घेतली. त्यानंतर सुरू झाला थरारक घटनाक्रम. नदीपात्राचा प्रवाह इतका होता की त्या महिलेपर्यंत पोहोचण्यासाठी देसाई यांना अथक प्रयत्न करावे लागले. त्या महिलेपर्यंत पोहोचल्यानंतर दत्तात्रय देसाई यांनी त्या महिलेला स्वतःजवळ ओढत आणून तिला कमरेभोवती दोरी बांधत स्थानिकांच्या मदतीनं नदी किनारी आणले. आणि हीच आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय या नदीपात्रातली आणि त्या महिलेचा जीव वाचवतानाची. त्यानंतर आणखीन थोडा जरी विलंब झाला असता तर ती महिला वाहून गेली असती, कारण नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह अतिवृष्टीमुळे वाढतच होता. सध्या आपण जे दृश्य पाहतोय त्यावरून दिसून येतंय की किती मोठा प्रवाह या नदीचा होता, या नदीपात्राचा होता. हा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम स्वतः पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांनी सांगितलंय. ऐकूया त्यांच्याच तोंडून. आज सोमवार दिनांक 4 रोजी आम्ही दुपारी चौकीवर हजर असताना आमचे पोलीस उपनिरीक्षक श्री गोते साहेब आणि आमचा सगळा स्टाफ इथे हजर असताना आम्हाला 112 डायल कॉलवरून पोलीस स्टेशनवरून कॉल आला, अशी एक महिला गेळे नदीमध्ये वाहून गेलेली आहे. त्यावेळी आम्ही अचानक ताबडतोब आमची गाडी घेऊन घटनास्थळी गेलो. त्यावेळी रेस्क्यू टीमला पण आम्ही कल्पना दिली.
मायकल डिसोजा आंबोली इथे यांना पण कल्पना देऊन आम्ही तात्काळ घटनास्थळी गेलो असता त्या ब्रिजवर बरेच लोक पर्यटकांची गर्दी होती. त्यावेळी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितलं ती कोणतरी महिला सेल्फी घेत असताना नदीत पाय घसरून पडली. त्यावेळी तिथे बघितलं असता नदीतून काहीच दिसत नव्हतं. मग बाजूच्या नदीच्या काठावरून आम्ही आतमध्ये जाऊन 500 मीटर अंतरावर झाडाला लटकत असलेल्या महिलेने तिला झाडाची फांदी धरून असलेल्या त्या महिलेला जाग्यावर बघितले असता आम्ही तात्काळ तिथे उपस्थित असलेले 40-50 युवक होते बचाव कार्यामध्ये. त्यांच्या मदतीने त्यांनी प्रयत्न करून पूर्ण बघितले होते. पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे कोणी उतरायला धाडस करत नव्हते आणि अंतरही खूप लांब होत्या. नदीच्या पात्रामध्ये मध्यभागी होते. त्याच्यानंतर तात्काळ मी कपडे काढून माझ्या पोटाला दोरी बांधून मी त्या नदीच्या पाण्यामध्ये उडी घेतली आणि त्या महिलेपर्यंत जाऊन पोचलो असता तिथे बघितले असता मी त्या महिलेने फांदी धरलेली होती. त्या फांदीला मी धरले. त्याचवेळी ते महिला परत पाण्यात जाऊ लागली. त्याचवेळी परत मग माझ्या लक्षात आलं आता आपण जर त्या फांदीला धरलं तर ही महिला हात सोडणार आणि वाहून जाणार. त्याचवेळी मग मी महिलेच्या विरुद्ध दिशेला जाऊन महिलेला पूर्ण तिचा रेनकोट घातलेला होता. त्या महिलेने रेनकोट आणि तिच्या पूर्ण कपड्यांना धरलं आणि मी पण तिचा हात सोडला, फांदीचा हात सोडला. तात्काळ बाहेरून जे ग्रामस्थ होते त्यांनी दोरी बांधलेल्यामुळे मला व त्या महिलेला सुरक्षित आम्ही बाहेर काढले. त्यात आमच्या आंबोली दूर क्षेत्राचा सर्व स्टाफ, अभिजित कांबळे, नाईक, तसेच संभा पाटील, श्री पोलीस उपनिरीक्षक श्री गोते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही रेस्क्यू टीम केलेली आहे. तसेच आम्हाला नेहमी मदत करणारे आंबोलीतील रेस्क्यू टीमचे मायकल डिसोजा बाजारपेठ मित्रमंडळ यांचेही सहकार्य लाभते. त्यांनी जॅकेट, दोरी वगैरे सर्व जागेवर घटनास्थळी तात्काळ घेऊन आल्यामुळे आम्ही त्या महिलेचे प्राण वाचवू शकलो. तर हे होते पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांनी स्वतः तो थरारक घटनाक्रम सांगितलाय, कशा प्रकारे त्यांनी त्या महिलेचा जीव वाचवलाय. सावंतवाडी पोलीस ठाण्यात असतानाही दत्तात्रय देसाई यांनी अशीच धाडसी कामगिरी केल्या होत्या, त्यासाठी त्यांचं कौतुक होतच होतं. त्यानंतर दत्तात्रय देसाई यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल त्यांचं आताही पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. आंबोली आपत्कालीन टीमचे मायकल डिसोजा, केदार नार्वेकर, अजित नार्वेकर, हेमंत नार्वेकर, उत्तम नार्वेकर, राजू राऊळ यांनी मदत केली. आंबोलीत गेले 2 दिवस मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे नदी नाल्यांचे प्रवाह तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे अतिउत्साहीपणे पाण्यात न उतरता, उतावळेपणा न दाखवता आवश्यक ती काळजी घेणं आवश्यक आहे. अनोळख्या ठिकाणी तुम्ही जर जात असाल तर स्थानिकांना सोबत घेऊन जा, त्यांच्या सूचनांचं पालन करा आणि स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात येईल अशी कोणतीही कृती न करणं गरजेचं आहे. कारण शेवटी जीव फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे वर्षा पर्यटन कराच, त्याचा आनंदही लुटा, मात्र त्यासोबतच आवश्यक ती काळजी घ्या. या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत असेच पोहोचवत राहणार आहोत. एक्सक्लुझिव्ह बातम्यांसाठी पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद. अनंत प्या, आनंदी रहा. महाविकास आघाडी सरकार अनैसर्गिक आहे, ते टिकणार नाही. मी कविता म्हटली होती की मी पुन्हा येईन, त्यावरही माझी टिंगल उडवली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो. एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो. ज्यांनी माझी टिंगल टवाळी केली त्यांचा मी बदला घेणार आहे. हा बदला आहे की मी त्यांना माफ केलाय, असं आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बहुमत चाचणी जिंकल्यानंतर ते अधिवेशनात बोलत होते. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळीच मी सांगत होतो की हे सरकार अनैसर्गिक आहे, हे सरकार टिकणार नाही. माझी खूप टिंगलटवाळी झाली. मी एक कविता म्हटली होती मी पुन्हा येईल, त्याच्यावर माझी खूप टिंगलटवाळी अनेकांनी केली. पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो, एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो.
आणि अध्यक्ष महोदय, ज्यांनी टिंगलटवाळी केली, ज्यांनी अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार आहे. आणि माझा बदला एवढाच आहे की मी त्यांना माफ केलं. राजकारणामध्ये अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. हरेक का मौका आता है. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प, सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. बहुमत चाचणीत भाजप शिंदे गटाला 164 मतं पडली तर मविआला केवळ 99 मतं पडली. काँग्रेसचे 5 आमदार अधिवेशनाला गैरहजर राहिल्यानं हा फटका महाविकास आघाडीला बसला. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाषणाच्या सुरुवातीला विरोधकांना टोला लगावला. बहुमत देण्यासाठी बाहेर राहून अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या अदृश्य हातांचे आभार असं त्यांनी म्हटलंय. पाहुयात नेमकं काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस. ज्या सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं त्या सदस्यांचे आभार तर मानतोच, पण अप्रत्यक्षपणे त्यामुळे ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे हा प्रस्ताव प्रचंड मताने पारित व्हावा याकरता बाहेर राहून मदत केली, त्या अदृश्य हातांचेही मी मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे एक कट्टर शिवसैनिक, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य विचारांचे पाईक असलेले आणि कर्मावर अढळ निष्ठा असलेले अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथरावजी शिंदे आहेत. ते कुशल संघटक आहेत, पण त्याही पेक्षा ते जनतेचे सेवेकरी आहेत. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब या दोघांच्या प्रभावामुळे 80च्या दशकामध्ये, साधारण 1980 मध्ये शिंदे साहेबांनी शिवसेनेमध्ये सक्रिय काम सुरू केलं आणि एका साधा कार्यकर्ता, शाखा प्रमुख इथपासनं तर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी त्यांनी जबाबदारी सांभाळली. खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिघेंनी 1984 मध्ये शिंदे साहेबांची किसननगर शाखा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केली आणि त्यानंतर दिघे साहेबांच्या नेतृत्वात अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. सातत्याने सामान्य माणसाला न्याय देण्याकरता त्या ठिकाणी ते आंदोलन करायचे. अनेक केसेस लागायच्या, अनेक वेळा कारागृहात जावं लागायचं, बेल व्हायची. पुन्हा नव्याने दिघे साहेबांनी आदेश दिला की आपलं सर्वस्व सोडून आणि आपल्या जीवाची पर्वा न करता जनसामान्यांच्या सेवेमध्ये ते हजर असायचे. मग त्या काळामध्ये गरजवंतांना धान्य उपलब्ध करून देण्याचा विषय असेल, टंचाईच्या काळात पाम तेल उपलब्ध करून देण्याचा विषय असेल, या सगळ्या अडचणीच्या काळामध्ये
छोट्या छोट्या गोष्टींकरता देखील प्रशासनाच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन उभं करायचं आणि त्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय द्यायचा, हे देखील त्यांनी या ठिकाणी करून दाखवलं. खरं तर 2004 साली ते तेव्हाच्या एकत्रित ठाणे मतदारसंघातून निवडून आले आणि त्यानंतर सलग 4 वेळा, कारण त्यानंतर 9 साली कोपरी पाचपाखडी हा मतदारसंघ झाला, असे 2004 पासून सलग 4 वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते या ठिकाणी पोहोचले. खरं म्हणजे मागच्या काळामध्ये माझ्यासोबत मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं. पण याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं काही असेल तर त्या काळामध्ये सीमा प्रश्नावर जे काही आंदोलन झालं, भुजबळ साहेब आपण त्यामध्ये होतात, या आक्रमक आंदोलनामध्ये एक प्रकारे त्यांनी एक नेता म्हणून आपला दबदबा त्या काळात तयार केला. 1986 साली या आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि जवळजवळ त्यांच्या सोबत 100 वेगवेगळे कार्यकर्ते होते. 40 दिवस बेलारीच्या जेलमध्ये आमच्या सीमा प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी कारावास भोगला आणि त्यातून एक मोठं व्यक्तिमत्व हे त्यांचं तयार झालं. खरं तर त्यांचा प्रवास हा राजकीय प्रवास जर आपण बघितला तर 97 साली ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. मग मनपामध्ये सभागृह नेते झाले, त्यानंतर आमदार झाले, ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख झाले आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी 2014 मध्ये मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी अल्पशा काळाकरता ते विरोधी पक्षनेते होते. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टीव्ही, अनंत प्यार, आनंदी रहा. ही मंडळी खरंच ईडीमुळे आली आहेत, पण ती ईडी एकनाथ आणि देवेंद्र अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ईडीचा अर्थ सांगत विरोधकांची बोलती बंद केली आहे. पाहूया. आणि मी आज अतिशय स्पष्टपणे सांगतो की माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने मी उभा आहे. त्यांची कारकीर्द यशस्वी होईलच, पण ती अधिक यशस्वी कशी होईल हा प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे. आणि कुठल्याही प्रकारे या ठिकाणी त्यांच्यात माझ्यात कधी दुरावा कोणाला दिसणार नाही, कधीही पॉवर स्ट्रगल कोणाला दिसणार नाही, कुठेतरी कुरघोडीचं राजकारण कोणाला दिसणार नाही. कारण कधी आम्ही सोबत होतो, कधी वेगळ्या बाकांवर होतो, पण आमच्यातली मैत्री ही मात्र नेहमी कायम राहिली. ती कधीच आमची मैत्री या ठिकाणी मोडली नाही. आणि म्हणून खरं तर मी एवढंच सांगू शकेन, मी कोणाला उपमा देत नाहीये, नाहीतर कोणीतरी त्याला उपमेला जोडेल. पण एवढंच सांगतो, जेव्हा जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकुश होते तेव्हा तेव्हा कुठल्या तरी चाणक्याला चंद्रगुप्त शोधावा लागतो आणि ही निरंकुश सत्ता ही खाली आणावी लागते. त्यामुळे हेच आज या ठिकाणी होताना दिसत आहे. आणि मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये एकदा सरकार बनल्यानंतर मला असं वाटतं की ती मोकळ्या मनाने स्वीकारली पाहिजे. खरं म्हणजे मला आनंद आहे की माननीय शरद पवार साहेबांनी देखील संघाची भूमिका, संघाची शिस्त या संदर्भात गौरवपूर्ण उल्लेख केला. माझा उल्लेख करताना गौरव, मला आनंद आहे त्याचा. त्यांनी मला संघ स्वयंसेवक म्हणून मी आहेच, मला अतिशय आनंद आहे आणि त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला असं मी त्या ठिकाणी समजतो. त्यामुळे खरंच मी त्यांचेही अतिशय
मनापासून आभार मानतो. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी अतिशय सुंदर पत्र लिहिलं. खरं म्हणजे मी त्याला दुसऱ्या दिवशी उत्तर द्यायचा विचार केला, पण त्यांच्यासारखे शब्द मला सुचले नाहीत. आणि म्हणून मग मी त्यांना फोन करून त्यांचे आभार मानले. आणि लवकरच त्यांचे, कारण अजून तब्येत ठीक नाही आहेत, ते नुकतेच बाहेर आले आहेत, अजूनही घरीच आहेत, त्यांची भेट देखील घेणार आहे. मला असं वाटतं की आपण सगळे राजकीय विरोधक आहोत, आपण शत्रू नाही आहोत. मगाशी आता काही लोक इकडच्या लोकांवर ईडी ओरडत होते. हे खरंच आहे, ही मंडळी ईडीमुळेच आली आहे. फक्त ती ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी, अनंत प्यार, आनंदी रहा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केलं. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या भाषणातील हवाच काढून घेतली. एकनाथजी शिवसैनिक आहेत तर ते का सारखं सांगावं लागतं, असा सवाल अजित पवारांनी फडणवीसांना केला. आमचं मॅन्डेट हिरावून देण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं, हो आम्ही सरकार बनवू, आम्हीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या एका सच्च्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवू. आणि जनतेनं जे मॅन्डेट दिलं होतं, शिवसेना भाजपला जे मॅन्डेट दिलं होतं, त्या मॅन्डेटचा सन्मान हा आम्ही करून दाखवू. खरं तर 30वे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांनी जबाबदारी स्वीकारली. कुणाला वाटलंही नव्हतं की असं काहीतरी घडेल. स्वतः देवेंद्रजींनी बोलत असताना सातत्याने सांगितलं, एक शिवसैनिक, एक शिवसैनिक, एक शिवसैनिक. का सारखं सारखं सांगावं लागतं? ते जर शिवसैनिक आहेत तर सतत तेच 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 सांगण्याची वेळ काय येते? याचं पण कुठंतरी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण त्या बाबतीमध्ये झालं पाहिजे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही. कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. मुसळधार बरसलेल्या पावसामुळे सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ जलमय झाली होती. पाणी जाण्यासाठी गटारच नसल्यानं मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी रस्त्यावर आलं होतं. तळवडे बाजारपेठेत पावसाचं पाणी रस्त्यावर पाणी जाण्यासाठी गटार नसल्यानं प्रत्येक पावसाळ्यात पाणी साचतं. होय होय. हा एसटी येतील. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. अखेर शिंदेशाहीच, बहुमत चाचणीही दणक्यात जिंकली. रोखठोक अजित पवार, विरोधी पक्षनेते.
आणि जोरदार पावसानं कोकणला झोडपलं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. बातमीपत्रात वेळ झाली, येथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.